घातलं भुशात तोंड एक किती गोट्यात आधी. ए कप्पो कप्पो ए बाहेर कशाला चालली बाहेर बाहेर नको जाऊ तू. अजून आतमध्ये तोंड घाला. अजून आतमध्ये जाऊ द्या. अयो म्हशीच्या अंगावर भांडणं. तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळ सकाळ आणणं चालले आहे ते डिझेल आणण्यासाठी. बघू शकता तुम्ही इथं आणणं चालले डिझेल आणायला. आणि आपल्याला घ्यायचे काय आतमध्ये. आणि आपलं जेवण झालेलं आहे सकाळचं म्हणजे तुम्हाला दाखवतो किती वाजले ते. दिसलं किती वाजले गायना आतमध्ये घ्यायचं बघा. ते तिकडे सावलेलं थांबले ते, हे इथं थांबले ते बघा. हे चला चलो 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 जल्दी चलो या. गेट निघत नाही. येऊ द्या सगळेजण उभा कशी राहिली ती बघा. आता मधनं खूप येणार बरं का 100%. कोपऱ्यात जायचं, कोपऱ्यात पाजायचं नाही आत्ताच. जाऊ द्या लवकर जाऊ द्या की. कोपऱ्यात जायचं, कोपऱ्यात जावा. आणि म्हशी संग भांडू नका कोणी सुद्धा. काय तिकडे घातलंच भुशात तोंड एक किती गोट्यात आधी. ती चौघीजण तिकडे उभं राहिले ते बघा. इथं उभं राहिले. तिकडं नाही काय, तिकडं काय नाही. ए कप्पो ए बाहेर कशाला चालली बाहेर नको जाऊ तू. बाहेर कशाला गेली का तू. अजून तोंड आतमध्ये जात आहे का. होय ग, अजून आतमध्ये तोंड घाला. अजून आतमध्ये जाऊ द्या. चल बाहेर कशाला गेली काय ग. चल आतमध्ये चल. अयो म्हशीच्या अंगावर भांडणं हिडी बिडी झाली. म्हशी शिंग मारल आज तर काय खरं नाही. मित्रांनो म्हशीच्या अंगावर म्हशी कसं वाटलं आज. तुला काय आहे का नाही डोक्याचा भाग. होय का. हा तुला आहे का नाही काय. तुला डोक्याचा भाग आहे का. मित्रांनो म्हशीच्या अंगावर पण. अयो कप्पू जा बा बाहेर. त्याला तुडू नका बारक्याला. ए रेडे तू कशाला आली ग. तू कशाला येत असते का इथं. तुझ्या मम्मीला भेटायचं काय. चल जाते का बघा बाहेर. सतावलं बरं का ज्यांनी सतावलं. चला ग बाहेर. थांब दाखवतो का. चल बाहेर चल. इकडं नाही तुडवू नको. इकडं नाही इकडं चल इकडं बाहेर चल. ए तू कशाला बाहेर चालली बाहेर. गेली पळून मित्रांनो. हे आता येच आताच घेत नसतो आता तुला. कप्पो तू चल बाहेर चल. म्हशी कसं वाटलं. हे कप्पो आता ही उड्या मारायला लागलं बघा. डोक्याचा भाग आहे का तुला. कप्पो ऐकत का ग नाही तू. चल बाहेर जा. रेडी सर बाहेर चल. त्या गेलं फक्त आतमध्ये घ्यायचं. जाऊ नको. कप्पो जाऊ नको. चल तू चल. जा लवकर गेली पळत बघा. येऊ नका कोणी सुद्धा. येऊ नको कप्पो. रेडे इकडे की सावलीला रेडे इकडं आली बघा. रेडी मित्रांनो रेडी ऐकते. ए रेडे इकडे चल. तिकडे काय बघते. बांधूया मित्रांनो गाय सगळ्या. तर सगळ्या गाय बांधून झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही इथं सगळ्या गाय गोट्यात घेऊन सावलीला बांधलेले आहेत. मित्रांनो ही शिफ्टीवर कडून उड्या मारते बघा कसं. तिकडं मम्मी त्याची बराडते बघा. का ग गुबरे. दररोज का नाही हिला सकाळ संध्याकाळ 2 लिटर दूध लागतं. 2 लिटर. का ग कप्पो. ए सावलीला थांबा रे. ए चल सावलीला महाकाल. चल रेडे सावलीला चल.
रेडे रेडे इकडे 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 की इकडे. जा मग इथं सावलीला थांबा. सावलीला काय इथं सावलीला थांबा. इकडे महाकाल महाकाल इकडे या. थांबतील सावलीला आता. आणि पाणी पण आहे का बघू आपण आता. पाणी पण आहे थोडंसं थोडंसं म्हणजे ही ड्रम तर निम्मा आहे ती थोडं आहे थोडं. कप्पू गेलीच बघा. कप्पूला जायचंच असते सारखं गोट्यात. कपिला गोरी दिसते का नाही. कपिलाला काल धुतल्यामुळे गोरी दिसते. तर आता वाजले दुपारच्या 1:15 आणि जायचं आपल्याला रानात. कशासाठी तर ते 2 लाईनी राहिल्या त्या छटायच्या. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. घास बघा आपला सगळं जळून चाललाय. बघितलं का सगळं म्हणजे सगळं जळून गेलं आहे बघा. डीपी जळलं आहे. महिनाभर आज महिना होत आलं. महिना होत आला डीपी जळून गेलेलं आहे. बसवलं बरं का आपण 3 वेळा डीपी बसवला पण जळतोय सारखं. काय कळ नाही. तर जाऊया रानात आपण बाग छटण्यासाठी. एवढं उन्हाचं टावेल बांधूया आणि जाऊया रानात. पोते अजून तसेच पडले ते बघा. आणि आपण ह्यावेळेस काय नवीन मागवलं आहे बघा. हे आहे सरकी पेंड. आणि बरेच लोक विचारतात की काय खायला घालता तुम्ही गुरांना. तर ही बघा ही पेंड आहे इंद्रनीलची. आणि ही पहिल्यांदा मागवलं येलेला गायला त्या. काय शुद्ध सरकी पेंड आहे. सरकी पेंड भिजत घालून गायना द्यायची असते ती सरकी पेंड. इंद्रनील पेंड आणि गायच्या भुसा तो भुसा असतो. तुम्हाला दाखवू का हो का इथं एवढंच असतंय हो का. हा भुसा असतो आपण देतो गायींना खायला. तर जाऊया रानामध्ये. ट्रॅक्टर बघा इथं धुतलाय काल. कैची बघा इथं. तर आपण आलो आहे रानामध्ये. बुलेटवर आलोय बुलेटवर. कारण की लगेच जायचं आहे. 2च लाईनी राहिले ते. इथं बघा शेवगा. आपण शेवग्यातली बुडातली घाण काढली काल. दिसले का हे छाटलंय ते बघू शकता. छाटलंय बघा आपण ही घाण काढली. आता इकडं फाटा आहे बघा. इकडं फाटा आहे आणि ही लाईन राहिली. 2 लाईनी राहिली ते बुडातली घाण काढायची. असं स्वच्छ करायचं झाड. हे असं आहे पडलं बिडलेलं. परत ना त्या दिवशी आपण बेड मारलं ते ना मग हे असं मुजलेलं आहे. कुठे गेलं मुजलेलं. काय काय झाडं का अशी कळली ती. आता हे ठपाच काढून टाकायचा. चिरलं आहे बघा इथं. दिसलं का नाहीतर उभा करायचं असं. उभा करतो कारण की इकडं मोकळंच होतं आहे सगळं. तर छाटतो सगळ्या लाईनी 2 लाईनी छाटतो राहिले ते ती. आणि भेटतो तुम्हाला 1-2 तासाने लगेच. तर मित्रांनो आपण किती काढलं आहे बघा. तिथनं ह्या 2 लाईनी संग धरत आणले ते आणि इथपर्यंत काढलं बघा. हे झाड झालेलं आहे. इथनं हे एवढं राहिले ते एक किती झाड राहिले ते 1 2 3 4 5 6 7 8 8 8 16 झाड. 16 झाड राहिले ते 4 वाजता येऊन काढूया. कारण की दुपारचे 2 वाजले ते लिहून लागतंय. कोरड पडली तोंडाला. जाऊया घरी. लिहून पडलंय. बघितलं का सूर्य कुठं आहे. सूर्य 5 वाजता येत असणार आणि दुपारी 2 वाजता येत असतो बघा. हे अजून उचलायचं आपल्याला छाटलेलं. तर मित्रांनो मग आलो होतो घरी आपण डायरेक्ट छाटून. आणि आता किती वाजले ते बघा 5 वाजले ते. आणि आता आपल्याला करायचं एक काम. काय करायचं आहे हे पोते उचलून टाकायचे ते इकडं हातानं. कसं काय वातावरण झालंय बघा. काय म्हणते ते वातावरण झालं बघा पावसाचं. कसं आहे टाकाय उचलून पोते लगेच. तर मित्रांनो आपण सगळी पोती टाकलेली आहेत इथं बघू शकता. हे गव्हाची पोती आहे ती. एक भुसा टाकला इथं आणि बाकी सगळी पिंडी इंद्रनील पिंडी. आणि सगळी पोती उचलली ती आपण मी अण्णांनी. आता पाणी पिऊया थोडंसं. तर मित्रांनो झालेली आहे संध्याकाळ आणि घेतलं आहे जेवायला. इथं बघू शकता काय काढलं नाही. शेवगे शेंगा आहेत. आंबा आहे. आपण आंबा घेतलेला आहेत मागाशीच. तिकडं बाबा इंजेक्शन करतात आहे बघा तिकडं दिसलं. आणि इकडं अण्णा जेवतात आहे. इकडं मम्मी जेवाय वाढते सगळ्यांना. आणि मलाही जेवाय वाढलं आहे बघा. पाणी घेत आहे. तर करूया जेवण आणि झोपूया. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आता आपण त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.